बसस्थानकाला मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा जाधव पाटील यांची धावती भेट. लोणंद. संपादक क्रांती सूर्य न्यूज चॅनेल सातारा. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा जाधव पाटील यांनी रविवारी लोणंद बसस्थानकाला धावती भेट देत नवीन बसस्थानक परिसरातील विविध सुविधा व सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बसस्थानक परिसरातील प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षितता तसेच इतर मूलभूत सोयीसुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. पाहणीदरम्यान आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. तसेच बसस्थानक परिसरातील प्रलंबित कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देऊन नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, लोणंद नगरीतील ग्रामस्थ तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री नामदार मकरंद आबा जाधव पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधत नवीन बसस्थानक परिसरातील विकासकामे, प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा आणि विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यांच्या या धावत्या भेटीमुळे बसस्थानक परिसरातील विकासकामांना अधिक गती मिळेल. कारण पोलीस इथं असणं म्हणजे बसेस आत बाहेर निघणं, रस्त्यावरचे ट्रॅफिकला हा मेन चौक आणि चोऱ्यांचं प्रमाण सुद्धा इथं आहे. त्यामुळं आता ते आपल्याला करावं लागतं. असा वळ पाठवला तुमच्याकडे. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.